नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत यशोगाथा या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या कार्यक्रमात आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आले आहेत राज्याचे माजी मंत्री, बहुजन रयत परिषदेचे संस्थापक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष, प्राध्यापक आणि डॉक्टर लक्ष्मणराव ढोबळे सर. सर, तुमच्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. नमस्कार. सर, तुमच्याशी चर्चा करायचीच आहे, मात्र प्रेक्षकांना तुमची थोडक्यात ओळख करून देते. तर मागील भागात आपण लक्ष्मणराव ढोबळे सरांच्या शैक्षणिक प्रवासाबद्दल जाणून तर घेतलंच, तर आता त्यांच्या राजकीय प्रवासाबद्दल आपण जाणून घेऊयात. 15 जुलै 1980 रोजी पंढरपूर कॉलेजमधील नोकरीचा त्यांनी राजीनामा देऊन राजकारणात ते सक्रिय झाले. त्यानंतर पुढील 40 वर्ष त्यांनी अखंड महाराष्ट्रात आपली राजकीय कारकीर्द विविध पदावर गाजवली. हा त्यांचा प्रवास नेमका कसा झाला हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. तर तसं तुमच्याकडूनच आम्हाला तुमचा संपूर्ण राजकीय प्रवास जाणून घ्यायचा आहे. माझा पहिला प्रश्न असा आहे की आपल्याला आबासाहेब खेबुडकर, क्रांतिसिंह नाना पाटील आणि आबासाहेब देशमुख यांच्या विचारांनी प्रभावित केलं. या विचारांचा आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनावर नेमका कसा परिणाम झाला? पंढरपूरच्या महाविद्यालयामध्ये रयतेचे प्राचार्य म्हणून कर्मवीरांच्या देव माणसाची ओळख झाली. बरोबर. अशा परिस्थितीत सामाजिक परिवर्तन हे सातत्यानं त्याचा पाठपुरावा कसा करावा याच्याबद्दल या मोठ्या नेतृत्वाची ओळख झाल्यावर खासदार आबासाहेब खेबुडकरांच्या सारखा नेता पाठीशी भक्कमपणानं उभा राहिला. तर वडिलकीच्या नात्यानं पवार साहेबांनी मोठा आधार दिला. सूतगिरणी सारखा प्रकल्प उभा राहिला. या सर्व माध्यमातून शिक्षण संस्था सतत वाढत गेली आणि या वाढत्या व्यापामुळे 28 जिल्ह्यामध्ये 90 तालुक्यामध्ये साधारण 1000 शिक्षकांना काम देता आलं आणि 60,000 विद्यार्थी शिकवण्याचं भाग्य माझ्या संस्थेला लाभलं. शाहू महाराजांचं नाव देऊन एक संस्था उत्तम पद्धतीची आपण चालवू शकतो अशा आत्मविश्वासानं मी शिक्षणाला पुढे नेलं. आज 1000 वकील चंद्रपूर पासून अवघ्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे काम करतायत, याचा मला मोठा अभिमान आहे. निश्चितच सर. मात्र आपण अनेक थोर साहित्यकांच्या साहित्याचा अभ्यास केलाय. साने गुरुजी, श्री पेंडसे, रणजित देसाई, अत्रे खांडेकर, गडकरी, अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याने तुमच्या व्यक्तिमत्वाला आणि कार्याला कोणता आकार दिला का? तर साधारण माझं वय आता 73 वर्षाचं आहे. परतीचा पाऊस जसा मातीचा गंध ओला करून जातो, त्याच पद्धतीनं काम करताना कागदावर काळं करण्या इतकं सोपं असतं का मातीला हिरवं करणं? परंतु सतत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राबत राहणं, उजनीच्या पाण्याच्या प्रश्नावर झगडत राहणं, सतत मोर्चे, आंदोलन यामध्ये स्वतःला अटक करून घेणं, अशा प्रश्नावर मी कार्यरत राहिलो आणि त्याच्यामुळं महिलांचे प्रश्न असोत, मुलांचे प्रश्न असोत, त्यामध्ये एक उत्तम पद्धतीचा कार्यकर्ता म्हणून मी सतत कार्यरत राहिलो. असं काम करताना सातत्यानं शेतीवर, कामगारावर, दलितांच्या प्रश्नावर विनाकारण गावातल्या 2 पार्ट्यामध्ये एका पार्टीचं अट्रॉसिटी दाखल करून संघर्षाचं कोलीत होऊ नका. समाजातलं अंतर वाढतं. तसं अंतर वाढलं तर पुन्हा ते एकत्र यायला वेळ लागतो, मन कलुषित होतात. यासाठी झाली असेल अट्रॉसिटी जरूर करूया, पण झाली नसेल तरी केवळ तोडपाडणीसाठी ज्या किरकोळ अट्रॉसिटी होतात, त्यामुळं महाराष्ट्रात या प्रश्नावर
जो त्याचा कन्व्हेक्शन रेट आहे तो रेट 5%, 7%, 10%चा आहे. आणि उत्तर भारतात मात्र 35% कन्व्हेक्शनचा रेट आहे. तर हे ज्या खोट्या अट्रॅसिटी केल्यामुळं जे समाजाचं नुकसान होतं, दोन समाजामध्ये अंतर वाढतं आणि विनाकारण बांधावर शिडी बांधताना देखील गरीबाला त्याची अडचण होते, त्रास होतो. तर यासाठी झाली असेल अट्रॉसिटी जरूर करावी, पण झाली नसताना ओढून ताणून अट्रॉसिटी केली का ती पुढे कोर्टात टिकत नाही आणि त्यामुळं समाजाचं मोठं नुकसान होतं. यासाठी व्यसनमुक्त महाराष्ट्राची निर्मिती करणं, सामाजिक परिवर्तनाची दिशा ठरवताना समाजाला श्रमाची प्रतिष्ठा समजावून सांगणं आणि या कामामध्ये आपण सामाजिक बांधिलकी मान्य करून समाज हिताच्या प्रश्नावर लक्ष देऊन आपण काम करीत गेलो तर त्याचा समाजाला फायदा होतो. कारण गुळव्या म्हणून, जाळव्या म्हणून माझे वडील काम करायचे. जी नांदी असते ऊसाची, ती नांदी भरून द्यायच्यासाठी देखील वडील काम करायचे. कष्टाचं काम असायचं, परंतु ऊसाचा घाणा चालवताना त्याच्यामध्ये वडील रोजंदारीवर कामाला जायचे, 2 बैल घेऊन कामाला जायचे आणि त्याच्यामुळं कष्टाची प्रतिष्ठा राखून आम्ही काम करीत राहिलो. संगदरीकर महाराज म्हणून घरी यायचे आणि त्यांच्या संस्कारानं आम्ही घडत गेलो. त्यामुळं पुढं निरूपण करणं, प्रवचन करणं, कीर्तन सांगणं यासारख्या गोष्टींचा छंद मला लागला आणि त्याच्यामुळं लोकमानसात, जनमानसात मला एक समृद्ध अध्यात्माची परंपरा, त्याचं विश्लेषण लोकांना सांगण्यामध्ये रस वाटू लागला आणि त्यातूनच पांडुरंगाच्या प्रार्थनेत मी रमून गेलो आणि पांडुरंगाचा वारकरी म्हणून मला समाज हिताचं मोठं काम उभं करता आलं. निश्चितच समाज हिताचं काम करणं म्हणजे आपण समाजाला देणं लागतो हे खरंच आहे. मात्र सर, मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीत तुमचा सक्रिय सहभाग होता. त्या आंदोलनातील आपला अनुभव आणि या चळवळीने महाराष्ट्राच्या सामाजिक जाणीवांना दिलेली दिशा याबद्दल काय सांगा? मोबाईल ऍक्टिव्ह नव्हता. बरोबर. प्रसार माध्यम इतक्या वेगवान गतिमान पद्धतीनं काम करत नव्हती. बोर्ड लावणे, बॅनर लावणे, पत्रक छापून वाटणे या पद्धतीनं आम्ही समाजामध्ये काम करायचो. असं काम करताना लातूर, उस्मानाबाद, बीड, सोलापूर या 4 जिल्ह्यामध्ये सातत्यानं आम्ही काम करायचो. कधी कधी विजापूर सारख्या ठिकाणी जाऊन आम्ही भाषण द्यायचो. या मार्गातून सांगली सारख्या ठिकाणी, सातारा सारख्या ठिकाणी, कोल्हापूर सारख्या ठिकाणी ह्या सतत आमच्या सभा गाजत राहायच्या. परिवर्तनासाठी, समाजाच्या प्रबोधनासाठी बोलताना आम्ही मंत्री असताना 3 प्रबोधन यात्रा काढल्या, पण समाज इतका मलूल होता, समाज इतका गटार काढणारा, पाटील सावकार देशमुखांच्या वाड्याची झाडलोट करणारा, शिवार वावर राखणारा अशा प्रकारचा समाज असल्यामुळं या समाजामध्ये बौद्ध समाज बाबासाहेबांच्या आव्हानानं शहरात जाऊन राहण्याबद्दलची भूमिका त्यांनी घेतली आणि त्यामधून शिक्षणाला प्राधान्य मिळालं. परंतु मातंग समाजाला मात्र या तारेचं कुंपण असल्यामुळं, गुन्हेगार जमात म्हणून त्याच्यावर शिक्का असल्यामुळं शिक्षणाला मर्यादा पडल्या. त्याचबरोबर मेलेलं जनावर ओढून गावाच्या बाहेर नेऊन टाकणं, हलगी वाजवणं, झाडलोट करणं, गटार काढणं, बाळातीन बाईची घाण स्वच्छ करणं यासारख्या कामामध्ये सतत कार्यरत राहून शिळ्या तुकड्याला भाकरी मागून त्याच्यावर जगणं हा एवढाच उपजीविकेचा व्यवसाय म्हणून समाजानं स्वीकारला आणि त्यामुळं शिक्षणात जी प्रगती व्हायला पाहिजे होती ती प्रगती झाली नाही. त्यामुळं दलित समाजामध्ये जे 2 भाग पडलेले आहेत
अति प्रगत असलेला दलित वर्ग आणि अति मागास असलेला दलित वर्ग, या मागास वर्गाला जर आता सुधारायचं असेल तर रोहिणी समितीच्या माध्यमातून, रोहिणी समितीनं केलेल्या ज्या शिफारशी आहेत त्या शिफारशी, लहुजी वस्ताद साळवे आयोगानं स्वीकारलेल्या शिफारशीमध्ये जर समाजानं प्रगती करायची ठरवली तर सामाजिक परिवर्तनाची दिशा निश्चित करून आरटीच्या माध्यमातून जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जावं लागलं तरी माळावर टाकून बघा, आम्ही कष्टानं वापून दाखवू, अशा आत्मविश्वासानं समाजानं प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी प्रयत्न करणं, पुढाऱ्यांनी सामाजिक परिवर्तन घडवून आणणं, वाचनालयापासून रेशन दुकानापर्यंत बसायसाठी गावात समाजात सावली निर्माण करणं, हीच खरी समाज परिवर्तनाची निश्चितच काळाची गरज आहे. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे खादीने आमदार केले, या वाक्याचा नेमका अर्थ काय आहे? ही कोणती घटना आहे ज्यामुळे हे वाक्य नेमकं प्रसिद्ध झालं? खादीने मला आमदार केलं, खादीने मला शक्ती दिली, रत्नाकर गायकवाडासारख्या एका सनदी अधिकाऱ्यानं मला ताकद दिली आणि त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खादी ग्रामोद्योग संघ मंगळवेढ्यामध्ये प्रभावी ठरला. आज 150 महिलांना काम देणारी संस्कृती, सात्विक विचार खादीच्या माध्यमातून मला लोकांना देता आला. गांधीचा विचार सांगता आला. गांधीच्या संस्काराची पुनरावृत्ती खादीच्या माध्यमातून मला लोकांच्या मध्ये करता आली. या सगळ्या गोष्टीमध्ये मला निश्चितपणानं सामाजिक परिवर्तन घडवताना व्यसनमुक्त समाजाची निर्मिती करण्यासाठी मला खादीच्या संस्काराची मदत झाली. एवढ्या सगळ्या राजकारणात राहून देखील दारूने मला स्पर्श केला नाही. माझ्यावर कधी लोकांच्याकडूनही आरोप झाला नाही. अशा परिस्थितीत एक निर्मळ, सात्विक जीवन जगण्याचा हक्क प्राप्त झाला आणि संपूर्ण देश फिरायला मिळाला, संपूर्ण जगाची यात्रा करता आली आणि त्या माध्यमातून संकटावर मात करून समाज घडवताना बोटात अंगठी असावी, चांगलं 22 तोळ्याचं लाकीट गळ्यात घालून 2-3 बटणं मोकळी सोडावीत असं कधी वाटलं नाही. चांगल्या प्रकारची क्वालिटीची गाडी घ्यावी आणि त्या गाडीतून मिरवावं असं कधी वाटलं नाही. यामुळं समाजात साधेपणानं जगताना, साने गुरुजीच्या वाटेवरून वाटचाल करताना एक मानसिक समाधान ज्या पद्धतीचं मला आयुष्यामध्ये मिळालं आणि आई वडिलांची सेवा करत करत समाजाची सेवा करताना सत्तेच्या उशाला बसण्यापेक्षा समाजाच्या पायथ्याला बसण्यामध्ये मी आयुष्यभर धन्यता मानली. त्यामुळं साधेपणाचं जगणं हे माझ्या अभिमानाचं कारण ठरलं. निश्चित सर. सर, आपण सभागृहात निळ्या गणवेशात प्रवेश केला होता, यामागे आपला नेमका विचार काय होता आणि या कृतीतून आपण नेमका कोणता संदेश देऊ इच्छिता? समाज कल्याण खात्याचे मंत्री अण्णासाहेब डांगे हे सभागृहात त्यांनी एक विषय आणला होता की वर्गात असलेल्या गणवेश पुरवताना निळा गणवेश दलित समाजाच्या विद्यार्थ्यांना द्यावा आणि सवर्ण लोकांच्या मुलांना जनरल गणवेश असावा. तर ह्या पद्धतीची चर्चा चालू असताना एक दिवस मी स्वतःच अंगावर निळा गणवेश परिधान केला आणि सभागृहात गेलो आणि सभागृहात अध्यक्ष नलावडे साहेबांनाच विचारलं की नलावडे साहेब, मी निळा गणवेश घालून आलोय, या सगळ्या 288 मध्ये मी एकटाच वेगळा दिसतोय, हेच नेमकं वर्गात घडतंय. निळा गणवेश घालून आलेलं पोरग दलित समाजाचं आहे हे लोकांना आपण
ठळकपणानं दाखवण्यासाठी आमच्या अंगावर गणवेश देताय का? सर्वांना सारखी वागणूक देताना हे चांगुलपण, समान वागणुकीचं आपण विसरताय का? या पद्धतीनं मी भूमिका मांडल्यानंतर त्यांना त्याच्याबद्दल जाणीव झाली आणि त्या महिन्यात तात्काळ त्यांनी त्या गणवेशाची भूमिका मागे घेतली. निश्चितच सर, उजनीच्या पाण्याखाली आपण मोठं आंदोलन उभं केलं. यावेळी सौंदर्य घाटावर आपल्या गाडीवर दगडफेक देखील झाली होती. या आंदोलनाबद्दल नेमकं काय सांगाल? उजनीच्या पाण्याबद्दलचा संघर्ष 1985 साली सुरू झाला. हा संघर्ष सुरू असताना तोंडल्या बोंडल्या जवळ कॅनल होता. तो कॅनल आरळीपर्यंत नेऊन माझ्या प्रयत्नानं मी पोचवला. चंद्रभागेच्या काठावर असलेले पाणी परवाने मी लोकांना दिले. त्यामुळं जमीन सगळी हिरवीगार झाली. लोकांना पाणी मिळाल्याबद्दलचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसलं आणि त्यामुळंच उजनीच्या पाण्याला, समृद्धीच्या राजकारणाला त्या कामातून सुरुवात झाली. उजनीची चळवळ, त्या चळवळीच्या माध्यमातून लोकचळवळ उभी राहिली असताना किलारीच्या भूकंपाच्या वेळी लातूरचा जिल्हाधिकारी तिथं येण्या अगोदर राज्याचा लाडका मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब हेलिकॉप्टरनी अर्ध्या तासात लातूरला पोहोचले होते. 50-50 हजार भाकरी आम्ही तालुक्यातून गोळा करून लातूरला जीप भरून पाठवत होतो. अशा परिस्थितीत गरीब माणसाला आधार द्यायचा, गरीब माणसाला भाकरी द्यायची, या उद्देशानं आम्ही लोकांकडून वर्गणी गोळा करून त्या ठिकाणी मदत करत होतो. अशा परिस्थितीत राज्याच्या मुख्यमंत्र्याला आई आपल्या बाळाला बोट करून दाखवित होती की गरिबांचा तारणहार, तुम्हा सगळ्यांचा आजोबा या ठिकाणी मदत करायला आलाय. अशा प्रकारचा विश्वास बाळाला काखेत घेऊन दाखवणारी आई मोठ्या विश्वासानं संकटात देखील त्या सगळ्या गोष्टीला धीर देण्याचा प्रयत्न करत होती आणि देशभरातून मदतीचा ओघ देखील सुरू झाला. नक्कीच. बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रभर 3 प्रबोधन यात्रा काढल्या. त्यामागचा मुख्य उद्देश काय होता? या बहुजन यात्रेमधून आपण समाजापर्यंत कोणते विचार घेऊन गेलात? समाजाला जागृत करण्यासाठी अनुसूचित जातीच्या 59 जातींना प्रबोधन करताना, शिकून शहाणे व्हा हा संदेश देताना आम्ही सगळेजण त्या गावात जायचो, समाजात जायचो. समाजात गेल्यावर 10 रुपयाचा नारळ देऊन मर्याईला फोडण्यापेक्षा 10 रुपयाची पाटी देऊन पोराला शाळेत पाठवा, त्यानं होणारं पुण्य लाख मोलाचं आहे, हे आम्ही लोकांना सांगायचो. अशा पद्धतीचं वातावरण तयार करताना 3 प्रबोधन यात्रा काढल्या, पण त्यामध्ये समाज जागृत झाला नाही, समाज हल्ला नाही, बोलला नाही, समाज चळवळीला आधार देणारा ठरला नाही. परंतु ज्या वेळेला अबकड सारख्या प्रश्नावर मी बोलायला लागलो, अबकडच्या प्रश्नावर ज्या वेळेला समाजातून कॉमेंट येणं, समाजातून वेगवेगळ्या प्रकारची चर्चा होणं, या गोष्टी सुरू झाल्यावर मात्र लहुजी वस्ताद साळवेंच्या विचारानं भारावलेला, अण्णाभाऊंच्या साहित्याच्या वाचनानं प्रगतशील झालेला असा समाज मात्र परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वाणीनं, विचारानं अधिक सद्गदित होऊन सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी सिद्ध झाला, याचा मला मोठा अभिमान वाटला. मला या बाबासाहेबांच्या विचाराची ज्योत समाजाच्या काळीजच काळजाला बोलताय अशा भावनेतून ज्या वेळेला माणसं तयार झाली, त्यावेळेला मला अधिक चांगुलपणा वाटला. परंतु त्याचबरोबर समाज घडताना, घडवताना या समाजानं प्रगती करायला पाहिजे,
55% मार्क मिळवून स्कॉलरशिप मिळवून केवळ शिष्यवृत्तीसाठी शिकतोय असं वातावरण करण्यापेक्षा 55% पोरगा 75% जेव्हा जाईल तेव्हा सायन्सची प्रगती होईल, कॉमर्सची प्रगती होईल, कठीण असलेला अभ्यासक्रम त्याला पार करता येईल, परदेशात जाऊन शिष्यवृत्तीच्या जोरावर शिक्षण घेता येईल. जर त्याला 55% मार्क मिळाले तर त्याला प्रगती करता येणार नाही. ते शिक्षण कसल्याही कामाचं नाही, भिंतीवरच्या चित्रासारखं आहे. यासाठी स्पर्धेत टिकण्यासाठी मातंग समाजाचं पोरग 75%वरच आलं पाहिजे. तुझा बाप हलगी वाजवत होता, आजोबा पाया पडून सावकाराचा वाडा झाडत होता, पण तू कलेक्टर म्हणून उत्तम पद्धतीचं काम कर. 3 मुलाचा बाप होण्या अगोदर 40 मुलाचा प्राध्यापक हो. यासाठी आम्ही ह्या 3 प्रबोधन यात्रा काढल्या आणि लोकांना जागृत केलं. निश्चितच सर, तुम्ही दिलेली ही संपूर्ण माहिती आणि तुमची यशोगाथा आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुम्ही ते वेळात वेळ काढून आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर यशोगाथा या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नवीन विषयासहित. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी.